श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, रक्षाबंधन येणार आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा तिथी जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरत असतो। श्रावण महिन्यातील पौर्णिमा जो तिथी असतो त्या तिथीला जर आपण काही पूजा अर्चा उपासना करत असतो त्याचं फळ हे अगणित मिळत असतं। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगेल, अगदी 2 दिवे जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। हे दिवे जे असतात ते जादूचं काम करत असतात। मी म्हणणार नाही की दिवे लावल्याने सगळं काही होतं, त्यामागे आपला विश्वास श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं। भगवंतावर जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच हे 2 दिवे तुम्ही सुरुवात करा। अगदी एक पौर्णिमेपासून तुम्हाला म्हणजे फरक बघायला मिळेल। 1 2 3 तर जास्ती करू नका, 5 पौर्णिमेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल। तुमचा भाव श्रद्धा खूप महत्त्वाचा ठरत असतो आणि जर खरीच तुमचं म्हणजे खरी भावना खरी श्रद्धा देवांवरती असेल तर 1-2 पौर्णिमेमध्ये तुम्हाला फरक जाणवेल। तुम्ही बंद केलं दिवा प्रज्वलित करायचं तरी सुद्धा चालेल। ते कसे प्रज्वलित करावे ते सुद्धा जाणून घेऊ। सत्यनारायण पूजा कोणत्या दिवशी करायची आहे, म्हणजेच काय बघा, 27ला करावी की 28ला करावी हा सुद्धा महिलांना प्रश्न असतो, ते सुद्धा जाणून घेऊ। आणि तसेच तुम्हाला सांगेल, छोट्या छोट्या ज्या आपल्याला घरामध्ये पूजा करायची असतात किंवा विधी करायचे असतात ते कोणते असावेत ते आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तर पौर्णिमा जो तिथी आहे तो आलेला आहे, 27ला चालू होणार आहे आणि 28ला संपणार आहे, म्हणजे ऑगस्ट महिन्याची 28 तारीख। तर आपल्याला बघा, सत्यनारायण पूजासुद्धा त्या दिवशी करायची असते आणि पौर्णिमा प्रारंभ होणार आहे सकाळी 9:09 27 तारखेला। तर बऱ्याचशा महिलांचा असा प्रश्न असतो की ताई, आपण पौर्णिमेच्या ज्या सेवा असतात किंवा ज्या काही उपासना असतील त्या कधी कराव्या, काय कराव्या? तर बघा, पौर्णिमेच्या ज्या उपासना असतात, तुम्ही काही सेवा अशा असतात की त्या आपण 2 दिवसांमध्ये केल्या, अगदी म्हणजे ज्या दिवसाला वेळ साध्य होईल त्या दिवसाला करा। जसंच म्हणजे बघा, हळदीचं लेपन वगैरे आपण करत असतो, मुख्य दरवाजा आपण पुसत असतो, ह्या गोष्टी ज्या असतात, आपल्या घरात गोमूत्र शिंपडणे ह्या गोष्टी असतात, ह्या आपण 27ला केल्यात अगदी तरीसुद्धा चालेल। कारण त्या गोष्टी आपल्या घरामध्ये स्वच्छतेचं प्रतीक आणि माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात, म्हणून ह्या गोष्टीसुद्धा आपण 27ला अगदी केल्या तरीसुद्धा चालेल, 28ला केल्या तरीसुद्धा चालेल, तुमच्या सोयीनुसार करा। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की कुंकुमार्चन जे आपण करत असतो महिन्यात एकदा का असेना, नेहमी तुम्हाला सांगेल की आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला जर असेल, कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद मिळवायचा असेल तर कुंकुमार्चन विधी करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। आणि तो तुम्ही 9 वाजेला आपली पौर्णिमा तिथी चालू होणार आहे 27 तारखेला। तर कुंकुमार्चनच्या ज्या सेवा आहेत त्यासुद्धा तुम्ही 9 नंतर कधीही पौर्णिमा लागणार आहे तर त्या कालावधीमध्ये श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं, कुलदेवीचा अभिषेक करून कुंकुमार्चन करणं, या गोष्टी तुम्ही 27 तारखेला अगदी केल्यात तरीसुद्धा चालतं। कारण मला माहिती आहे, आपण सेवा करत असतो आणि त्यामध्ये रक्षाबंधनसुद्धा आहे, त्या दिवशी वरदलक्ष्मी व्रतसुद्धा आहे आपला, आणि सगळी धावपळ 28ला व्हायला नको, म्हणून काही सेवा या तुम्ही 27ला या ज्या सेवा सांगताय त्या तुम्ही करू शकतात। आता सत्यनारायण पूजन जे आहे ते आपल्या कॅलेंडरमध्ये, म्हणजे बघा, दिंडोरी प्रणीत जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरमध्ये सत्यनारायण पूजन जे आहे ते आपलं 27 तारखेला देण्यात आलेलं आहे, ठीक आहे। कारण का, तर 27 तारखेला रात्रीच्या म्हणजे प्रदोषकाळी पौर्णिमा तिथी राहणार आहे, त्यामुळे 27 तारखेला या कॅलेंडरमध्ये देण्यात आलेलं आहे। तुम्ही 27 तारखेला संध्याकाळी सत्यनारायण पूजन आपण आटपून घ्यायचं आहे तरीसुद्धा चालेल। काही महिलांचे बघा 5, 7, 11 हे असे सत्यनारायण जे असतात ते जर राहिलेले असतील, मी सुद्धा चालू करणार आहे सत्यनारायण पूजन, तर अगदी 5 का असेत ना, तर पौर्णिमेपासून तुम्ही 5 सत्यनारायण करू शकतात, 7 करा, 11 करा, जेवढे आपल्याला शक्य होतील ते तुम्ही करू शकतात। आणि सुरुवात केली पौर्णिमेपासून तर पौर्णिमेचं सत्यनारायण हे वेगळं राहील आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून 5 सत्यनारायण म्हणजे 5 दिवस सत्यनारायण आपल्या घरामध्ये करायचे आहेत, किंवा 7 दिवस तुम्हाला करायचे असतील तर 7 दिवस तुम्ही करू शकतात। एक सोपा असा उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि तो म्हणजेच कोणता, तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी असावी असं वाटत असेल, किंवा आपल्या घरामध्ये जी काही थोडक्यात बघा कधीतरी भांडण लागून जातं आणि एकदम अचानक भांडण होणे किंवा आपल्या घरात प्रसन्न न वाटणे अशा गोष्टी असतील, आपल्या घरात घडत असतील, तर तुम्हाला सांगेल एक छोटासा असा उपाय करायचा आहे। दर पौर्णिमेला तुम्ही केला तरीसुद्धा चालेल, तर 5 पौर्णिमा अगदी करायचं काम आहे, जास्ती नाही केल्या तरी पण चालेल। तर 2 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे असतात। आता हे दिवे प्रज्वलित करायचे केव्हा, तर सकाळच्या वेळी तुम्हाला
सूर्योदय जेव्हा होत असतो तेव्हा हे प्रज्वलित करायचे आहेत. आता 27 तारखेला तर पौर्णिमा तिथी सुरुवात होणार नाही सूर्योदयाच्या वेळी, तर तुम्ही 28 तारखेला हा उपाय करायचा आहे. आणि अगदी बघा 2-3 पौर्णिमा केलं तर तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. म्हणून आपल्याला सकाळी दिवे प्रज्वलित करायच्या आधी मात्र आपला उंबरठा लेपन करायचा आहे. आपल्या घराच्या दरवाजाचा बाहेरचा जो परिसर असतो, अंगण असेल तर ते स्वच्छ झाडून घ्या. पुसून ओटा असेल, रांगोळी वगैरे टाकतो आपण, तिथे पुसून घ्या. उंबरठा लेपन करून उंबरठा म्हणजे पूजा करून घ्या. बाहेरची जागा ही स्वच्छ असावी दरवाजाच्या बाहेर, कारण आपल्याला तिथे दिवा ठेवायचा आहे. म्हणून 2 पंत्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मातीच्या पंत्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मातीच्या पंत्या घेऊन त्यामध्ये 2 जोडवाती, लांब वाती ज्या असतात त्या जोडवाती आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यामध्ये खोबरेल तेल जे असतं ते आपल्याला टाकायचं आहे. खोबरेल तेल लक्षात घ्या, खोबरेल तेल टाकून भिजवायच्या आहेत त्या वाती. आणि त्यामध्ये आपल्याला 11 अक्षदा म्हणजे तांदूळचे दाणे जे असतात ते तुटलेले नसावेत, अखंड तांदूळचे दाणे 11 या पंक्तीमध्ये, 11 दुसऱ्या पंक्तीमध्ये, या पद्धतीने 11 आणि 11 टाकायचे आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडा तुकडा भीमसेनी कापूर जो असतो त्याचा टाकायचा आहे. दोघी पंक्तींमध्ये थोडा इकडे आणि थोडा तिकडे अशा दोघी पंक्तींमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. प्रज्वलित करत असतो तेव्हा आपली देवपूजा जी असते ती झालेली असावी, किंवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकतात, यापैकी एक करा. आणि देवघरामध्ये आपल्याला जेव्हा आपण देवपूजा करत असतो किंवा देवपूजा करून तुम्ही दिवा प्रज्वलित करावा, तो एक दिवा आपल्या देवघराच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे. आणि दुसरा दिवा जो असतो तो आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे. घराच्या बाहेर ठेवत असताना त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. म्हणून सांगते, तो दिवा ठेवत असताना तिथे चपला ज्या असतात त्या नसाव्यात. आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपण जेव्हा दिवा ठेवत असतो, आता कोणत्या दिशेला ठेवावा, काय ठेवावा, उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही ठेवला तरीही चालेल, फक्त त्या दिव्याचा जी ज्योत असते म्हणजे मुख असतं ते पूर्वेला असावं, ही आपण काळजी घ्यायची आहे. बाहेर दिवा ठेवत असताना त्या ठिकाणी चपला वगैरे नसाव्यात, घाण नसावी, स्वच्छ असं असावं, रांगोळी वगैरे टाकून शुश्रूभूत केलेलं असावं उंबरठा. ठीक आहे, या पद्धतीने तो दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे. आणि ठेवल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. पूर्व दिशेला तुम्ही तोंड केलं तरीसुद्धा चालेल, किंवा दिव्याकडे तोंड केलं तरीसुद्धा चालेल. दक्षिणेला आपलं तोंड येणार नाही याची काळजी घ्या. आणि तिथे आपले जे देवता आहेत त्यांना नमस्कार करावा आणि त्यांना सांगावं की माझ्या घरामध्ये तुम्ही जो कृपाशीर्वाद करत आहे तो असाच राहू द्या. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आपण बोलायचं आहे. माझ्या घरामध्ये व्यक्तींमध्ये खूप प्रेम आहे, एकमेकांना जीव लावतात, खूप छान प्रेमाने वागतात, म्हणजे या गोष्टी आपण बोलायच्या आहेत. पॉझिटिव्ह बोलायचं आहे या पद्धतीने. आणि सुख समृद्धी तुमच्या आशीर्वादाने राहणार आहे, असं आपण देवतांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर हे बोलल्यानंतर तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. आता तो दिवा हवेने विझला का विझला, कसा विझला हे मनात घेऊ नका. सावकाशपणे आपण तो दिवा तिथे ठेवायचा आहे. विझला तर परत आपण प्रज्वलित करून द्या. त्यानंतर विझला कधीही तर तो प्रज्वलित करायची गरज नाही. आणि समजा तो पूर्ण जळून गेला तर अतिउत्तम, काही शंकाच मनात घ्यायचं काम नाही. ती वात असेल ती आपण निर्माल्यात टाकून द्या. आणि जर तेल असेल तर विझला जर दिवा तुमचा बाहेर जो ठेवलेला असतो तर तो तेल जे असेल कोणाच्या पायांदळी जाणार नाही अशा ठिकाणी टाका. वात असते ती निर्माल्यात टाका. ज्या पंत्या असतात या पंत्या आपण संध्याकाळी उचलून घ्यायच्या आहेत. सकाळी आपण लावत असतो दिवे, दुपारी किंवा संध्याकाळी उचलून घ्या, स्वच्छ अशा करून घ्या. दुसऱ्या पौर्णिमेला या पंत्या आपल्याला कामात येत असतात पूजेसाठी. ठीक आहे, त्यामुळे हा जो दिवा आहे हा लावून आपल्याला पॉझिटिव्ह असे शब्द वापरायचे आहेत. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येत असते. नक्कीच करून बघा, तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल. 1, 2, 3 पौर्णिमांमध्ये फरक जाणवेल. अगदी 5 पौर्णिमा आपल्याला करायचं आहे, जास्त करू नका. जास्त करायची गरज भासणार नाही. पण उपाय करत असताना, सेवा करत असताना मनापासून हवी, श्रद्धेने हवी. आपल्या देवतांवर आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. आणि जो विश्वास असतो तेच आपल्याला आकर्षित करत असतात. आपल्या घराकडे ज्या एनर्जी असतात त्या खिचून घेत असतात. म्हणून विश्वास खूप महत्त्वाचा ठरत असतो. नक्कीच हा उपाय करून बघा आणि तुम्हाला जर फरक जाणवला तर नक्कीच सांगा. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.